च्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। 2029च्या निवडणुकांच्या तयारीला लागा। उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश, तर सुप्रीम कोर्टाकडून पक्षचिन्ह परत मिळण्याची उद्धव ठाकरेंना आशा। दिल्ली आंदोलनातील दगडांवरील फिंगरप्रिंटच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांची घेतली फिरकी। चंद्रकांत पाटलांच्या मेंदूंवरचे फिंगरप्रिंट्स बघायचेत, राज ठाकरेंची टीका। पंतप्रधानांकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ पोस्ट। शिवीगाळ केलेल्या आंदोलकांना माफ केलं, मोदींचं वक्तव्य। तर इतरांना आया बहिणी, भाजपतील लोकांनाही मर्यादा पाळायला सांगा, राज ठाकरेंचा सल्ला। पुण्यात गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना टिळक पुरस्कार। राम लक्ष्मणाप्रमाणेच मोदी शहांचं नाव। सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। अमित शहांच्या पुणे दौऱ्यावेळी भाजप काँग्रेस आमने सामने। काँग्रेसची अमित शहांविरोधात घोषणाबाजी। भाजपचं काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन। वंचित बहुजन आघाडीचाही रास्ता रोको। साताऱ्यातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग। वाई तालुक्यात कृष्णा नदीचं रौद्ररूप। धूम धरणातून 33,826 क्युसेकनं विसर्ग। वाळवा आणि पलूस तालुक्यांना जोडणारा नागठाणे शिरगाव बंधारा पाण्याखाली। चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे इराई नदीनं पात्र सोडलं। राजनगर, सहारा पार्क, आरवट भागात पुराचं पाणी। नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला। नाव विचारून छत्तीसगडच्या 2 हिंदू मजुरांना गोळी मारल्याचा प्रकार। लष्कर ए तोयबानं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। नमस्कार, मी दीपक पळसुले। टी टाइम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मोठ्या आरोपांची।